गेल्या 40 वर्षांपासून अस्तित्वात असलेल्या सरकारी रेशन दुकानांवर परप्रांतीयांकडून वारंवार तक्रारी करून कारवाई करण्याचा दबाव टाकला जात आहे। परप्रांतीयाने दुकान हडपण्यासाठी स्वतःच्या घराची भिंत तोडून दुकानात प्रवेश केल्याचा आरोप होत आहे। बळजबरीने दुकानावर ताबा मिळवण्याचा हा प्रकाराची दखल घेत कोळशिवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी सुशील दुबे नामक परप्रांतीय व्यक्ती दबाव टाकत असल्याचा आरोप विवेक सांगळे यांनी केला आहे। तो विषय असा आहे, ती जी इमारत आहे ती 85-86 साली माझ्या वडिलांनी स्वतः जागा विकत घेऊन बांधलेली आहे आणि त्या इमारतीमध्ये 1993 पासून माझ्या नावावर सरकारी शिधा वाटप दुकान सँक्शन झालेलं आहे। ते 1993 पासून आजपर्यंत त्याच जागेवर आहे आणि त्या इमारतीची जी मागची भिंत आहे, आमच्या गाळ्याची जी मागची भिंत आहे, त्या भिंतीच्या मागं श्री सुशील कुमार लालजी दुबे नावाचे नॉर्थ साईडचे इसम राहतात आणि ती भिंत तोडून 2023 साली त्यांनी ट्रेसपास केला होता आणि ती भिंत तोडून त्यांनी ताबा मिळून ती जागा माझ्या दुकानाची गाळा हडप करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे। राज साहेबांना भेटण्यासाठी खूप दिवसापासून प्रयत्न चालू आहे, पण एवढ्या मोठ्या व्यक्तीची आपली भेट होत नाही। तसं अविनाश जाधव साहेबांना पण फोन लावला होता, त्यांनी वेळ देतो असं सांगितलं होतं, पण त्यांना पण वेळ नसेल देता आली काय कारणास्तव, गणपती वगैरे या सगळ्या गोष्टीमुळं। पण ह्या सगळ्या गोष्टीचा तो फायदा दुबे घेऊन वारंवार महानगरपालिकेत खोट्या तक्रारी, पोलीस प्रशासनावर दबाव आणणे, पोलिसांवर प्रेशर आणणे, महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर प्रेशर आणणे, असे त्याचे करून कुठल्याही परिस्थितीत त्याला ती आमची प्रॉपर्टी हडप करायची। मात्र महानगरपालिकेने दस्तऐवज तपासून सदर गाळा मराठी कुटुंबाचाच असल्याचा निर्वाळा दिला असून सोसायटीने सदर दुकान 1992 पासून अस्तित्वात असल्याचे स्पष्ट करत त्यात अद्याप बदल करण्यात आला नसल्याचे स्पष्ट केले आहे। दरम्यान सुशील दुबे संबंधित मराठी कुटुंबाला जीवे मारण्याचा वारंवार धमक्या देत असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे। मुळात सांगळे काका जे आहेत, म्हणजे माझ्या जन्माच्या अगोदरपासून त्यांचं इथं कोळशिवली परिसरामध्ये दुकान होतं, रॅशनचं दुकान होतं। 1993ची त्याची नोंद आहे आणि महापालिकेमध्ये 1995 पासूनची त्याची टॅक्स आकारणी आहे। पण एक परप्रांतीय इसम ज्याने 2008ला जी ते त्यांच्या मागच्याच बाजूला एक प्रॉपर्टी विकत घेतली 2008 साली आणि तो डायरेक्टली यांचा जो गाळा आहे त्याच्यावर क्लेम करतोय की ही प्रॉपर्टी अनधिकृत आहे आणि आमची आहे। महापालिकेकडून आता आम्ही सर्व मी मुळात ते पेपर बघितले तर एक आश्चर्यचकित असं हे होतं की अशा प्रकारची अरेरावी कशी होऊ शकते। दुसरीकडे सुशील दुबे गेल्या 7 दिवसांपासून दुकानावर कारवाई करण्यासाठी उपोषणाला बसलेले असून कल्याण डोंबिवली महानगरपालिका अधिकाऱ्यांसह पोलिसांना वेठीत धरले असल्याची माहिती समोर आली आहे। या प्रकरणात मनसे ॲक्शन मोडवर आल्यानंतर मात्र या प्रकरणाला राजकीय वळण लागते की काय असे पाहणे मात्र आता औचित्याचे ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, जनशक्ती, कल्याण।